वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेनं अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. आज पहाटे कळंबा महाली शिवारात सापळा रचून पोलिसांनी 40,50,000 रुपयांच्या मुद्देमालासह 2 आरोपींना जेरबंद केले. दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5:30च्या दरम्यान 2 ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून वाशिम मंगरुळपीर रोडवर सापळा रचून संशयित वाहन क्रमांक MH04 FU 5246 व MH44440 यांना अडवण्यात आले. तपासणी केली असता या वाहनांमध्ये 30 बैल अत्यंत निर्दयीपणे कोंबून ठेवलेले आढळले. प्राण्यांसाठी चारा पाण्याची कोणतीही सोय नसून आवश्यक कागदपत्रांशिवाय ही वाहतूक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी सय्यद अफजल सय्यद सालार आणि नाजिमुद्दीन निजामुद्दीन या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर, पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर आणि त्यांच्या पथकाने केली आहे. जिल्ह्यातील अवैध हालचालींबाबत नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रतिनिधी फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, मंगरुळपीर, वाशिम.